Page number 78, Unit 4.1, The Weight, English Workshop. Question number first. Write down the rhyme scheme of stanza 1 to 3 and the last two stanzas. How does it differ in the remaining stanzas 4 to 7? म्हणजे कडवं क्रमांक 1 ते 3 आणि कडवं क्रमांक 4 ते 7 यांची यमक योजना लिहायची आहे आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे सांगायचं आहे. लेट अस सी ऑल द स्टांजाज इन द पोएम अँड देअर रायमिंग स्कीम. आता आपण कवितेमधल्या सगळ्याच कडव्यांची यमक योजना पाहूयात आणि त्यानुसार काय फरक आहे हे तुम्हाला सहज कळेल. बिकॉज व्हॉट मीन बाय राईम स्कीम and how it is identified that we have learnt in the previous video of poem. आणि यमक योजना म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे शोधली जाते हे आपण मागील कवितेच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो नाव इट इज व्हेरी इझी फॉर यू टू आयडेंटिफाय द रायमिंग स्कीम ऑर राईम स्कीम. म्हणून आता हे तुमच्यासाठी अगदी सोपं झालं आहे. लेट्स सी द राईम स्कीम ऑफ ईच स्टांजा. प्रत्येक कडव्याची यमक योजना बघूयात. द फर्स्ट स्टांजा, लुक ॲट द लास्ट वर्ड, वेट, वाईड, गेट अँड इनसाइड. सो द राईम स्कीम इज ए बी ए बी. कारण ए म्हणजे वेट या शब्दाचा यमक जोडणारा शब्द आहे गेट, म्हणून दोघांना ए, अँड वाईड अँड इनसाइड यांना बी. दॅट्स वाय ए बी ए बी. देन स्टांजा नंबर 2, द वर्ड्स आर milk, bone, silk and grown, and the rhyming scheme is A, B, A, B. Then the next stanza number 3, and the words are lay, sings, say and thinks, and again the rhyming scheme is A, B, A, B, because lay rhymes with say and sings rhyme with thinks. Now the fourth stanza, but here are 6 lines in this stanza. या कडव्यामध्ये 6 ओळी आहेत and the words are cold, old, fit, ill, chill and heat, and the rhyming scheme is A A B C C B. Stanza number 5, again there are 6 lines and the words are disease, chimpanzee, ears, buns, sons and ears, and the rhyming scheme of this stanza is A A B C C B. अगदी मागच्या कडव्यासारखीच याची पण यमक योजना आहे. स्टांजा नंबर 6, अगेन देअर आर 6 लाईन्स अँड द वर्ड्स आर टिफ, स्टिफ, जोक्स, टेल, पेल अँड चोक्स, अँड द रायमिंग स्कीम इज A A B C C B. Stanza number 7, again 6 lines and the words are hump, jump, that's why they are given A, bites, B, get, wait, C, C, and again writes, it has given as alphabet B, and so the rhyme scheme is A A B C C B. Now there is the last stanza. Let's see its rhyming scheme, and that is A B A B C D C D. In this way we have completed the rhyming scheme of whole poem. You can select any stanza and you can find out the difference. What is the difference in the rhyming scheme of each stanza? Question number 2, write any 5 illnesses of the animals in the poem that you find most amusing or laughable. कवितेमध्ये आलेले प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे 5 असे आजार लिहा की जे तुम्हाला हास्यास्पद किंवा विनोदी वाटत असतील किंवा विनोदी वाटतात. सो वी कॅन से दॅट फर्स्ट वन इज द लायन कॉट अ कोल्ड अँड झेब्रा इज गेटिंग ओल्ड. झेब्रा हा म्हातारा होतोय आणि सिंहाला सर्दी झाली आहे. हा एक आजार. सेकंड, मंकी हॅज पिंच्ड हिज टेल. माकडाने त्याच्या स्वतःच्याच शेपटीला चिमटा काढलाय. थर्ड, एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चॉक्स.
हत्तीने कागदाच्या पिशव्या खाल्ल्या आहेत आणि त्याचं पोट चोकअप झालेलं आहे. देन फोर्थ, द कंगारू डोंट जम्प. कंगारूला उडी मारता येत नाही आहे. अँड द बियर इज फुल ऑफ बन्स, म्हणजे पावासारखा एक भाग खाऊन अस्वलाचं पोट हे फुल झालेलं आहे, म्हणजे त्याला अपचनाचा त्रास होतो आहे. सो दीज आर द लाफेबल इलनेसेस ऑफ द ॲनिमल्स. देर आर ऑल्सो अदर्स. यू कॅन फाइंड आउट अँड राईट देम डाऊन. क्वेश्चन नंबर 3 A. Out of all names of birds and animals given in the poem, pick out 4 names that are similar in English as well as in Hindi or Marathi or your mother tongue. कवितेमध्ये आलेले प्राणी आणि पक्षी यांच्या नावांपैकी 4 नावं अशी निवडा की जी नावं इंग्रजी आणि हिंदी किंवा मराठी किंवा तुमची मातृभाषा जी असेल ती त्या मातृभाषेमध्ये सारखेच वापरले जातात. सो द नेम्स आर, वी कॅन से दॅट द नेम्स आर हिअर. फर्स्ट वन इज झेब्रा. आपण मराठी आणि इंग्रजी किंवा हिंदीमध्ये सारखंच म्हणतो झेब्रा. देन चिपांझी. चिपांझी पण हे नाव आपण मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये सारखंच घेतो. देन कोब्रा. कोब्राला कोब्राच म्हणतात. जरी स्नेक म्हणतात परंतु त्याच्या जातीचा उल्लेख करताना कोब्राच म्हणतात. देन जिराफ. जिराफला इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये जिराफच म्हणतात. अँड देन नेक्स्ट वन इज कंगारू. या कांगारूला मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये कांगारूच म्हणतात. देअर मे बी एनी अदर नेम्स. यू कॅन फाइंड देम इन द पोएम अँड राईट देम डाऊन. क्वेश्चन 3B. ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोएम इन टू युअर मदर टंग. या कवितेमध्ये प्राणी संग्रहालयातील काही प्राण्यांची नावं दिली आहेत. ती प्राण्यांची नावं तुमच्या मातृभाषेत लिहा किंवा त्यांचं ट्रान्सलेशन, त्यांचं रूपांतर मातृभाषेमध्ये करून लिहा. सो वी कॅन राईट डाऊन द नेम्स ऑफ द ॲनिमल्स. देअर आर मेनी ॲनिमल्स बट हिअर वी हॅव आस्क्ड टू राईट डाऊन 8 ॲनिमल्स. सो आय हॅव रिटन देम ॲज फॉलो. फर्स्ट, लायन सिंह. झेब्रा झेब्रा. हिप्पो पानघोडा. बायसन गवा. फॉक्स कोल्हा. जिराफ जिराफ. रायनो गेंडा. अँड लास्ट वन इज एलिफंट म्हणजे हत्ती. अजूनही प्राणी आहेत, तुम्ही त्यांची नावं इंग्रजी आणि मराठीत लिहू शकतात. क्वेश्चन नंबर 4. थिंक डीपली अँड राईट. सखोल विचार करा आणि मग लिहा. काय लिहायचं आहे? इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? एक्सप्लेन युअर आन्सर. कवी या ठिकाणी तरुणांना गुरांचा वैद्य होण्यापासून रोखतोय का, डिस्करेज करतोय का, त्यांचं मनोधैर्य खचवतोय का? तुमचं उत्तर विस्तृत करून लिहा. सो अकॉर्डिंग टू मी, नो, नॉट ॲट ऑल. अकॉर्डिंग टू मी द पोएट इज ओनली एक्सप्लेनिंग द टफनेस ऑफ द जॉब ऑफ द वेट्स. म्हणजेच कवी या ठिकाणी अजिबात मनोधैर्य खचवत नाही आहे. फक्त या व्यवसायात येणाऱ्या अडचणी कवी तरुणांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सो दॅट द यूथ हू वॉन्ट टू बिकमिंग वेट्स शुड बी अवेअर्ड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द जॉब. की जेणेकरून की ज्या तरुणांना गुरांचा वैद्य व्हायचा आहे त्या तरुणांना या व्यवसायातील जबाबदारीची जाणीव व्हावी आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागू शकतं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास आणि तयारी त्यांना करायला हवी हे सांगण्यासाठी कवी या ठिकाणी या व्यवसायातील जबाबदाऱ्या तरुणांना समजून देत आहेत. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. फाइंड आउट फ्रॉम अ वेट or from a website, what precautions does a vet have to take when he or she is called to treat wild dangerous animals? Make point-wise notes of the same. जर एखाद्या पशुवैद्याला एखाद्या धोकादायक किंवा जंगली प्राण्याच्या उपचारासाठी बोलवलं गेलं तर त्यावेळेला त्या पशुवैद्याला कुठल्या गोष्टींची सावधानता बाळगावी लागेल किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल याची माहिती वेबसाईट म्हणजेच इंटरनेटवरून मिळवा आणि
त्या माहितीवर आधारित पॉईंट्स वाईज नोट्स काढा. त्याच माहितीवर आधारित म्हणजे नोट टेकिंग ज्याला म्हणतात किंवा नोट मेकिंग ज्याला म्हणतात त्या पद्धतीने छोटे छोटे पॉईंट्स त्याच्यावर आधारित तयार करायचे आहेत. आय हॅव मेड an example of each for you. Let's read it and then write down the point-wise notes. Animals are unpredictable. Unpredictable म्हणजे त्यांच्या बाबतीत काहीच असं प्रेडिक्ट करता येणार नाही किंवा भविष्य वर्तवण्यात येणार नाही की ते कसं बिहेव करतील, म्हणजे ते कसं वर्तन करू शकतात ते. They can do any movement at any time. So it would be good to be cautious and alert while handling them. It would be better to tie the animal with thick rope that it couldn't move. म्हणजे एखाद्या जाड दोरीने त्याला बांधलेलं योग्य असेल की जेणेकरून तो प्राणी काही हालचाल करू शकणार नाही. Ask 2 or 3 men to stay with you. तुमच्यासोबत 2-3 माणसांना थांबायला सांगा. Keep calm the animal with gentle and soft touch. अगदी हळुवारपणे अलगदपणे त्याला स्पर्श करून त्या प्राण्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. You should be ready with protective equipments. If the animal gets angry and jumps here and there, be ready with an exit strategy. If the animal is suffering with dangerous zoonotic diseases, do take precautions. आणि समजा रागाच्या भरात तो प्राणी इकडे तिकडे उड्या मारायला लागला किंवा तो प्राणी आउट ऑफ कंट्रोल झाला, अशा वेळेला तुम्ही प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटसोबत तयार राहा आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला बाहेर कसं निघायचं याचं सुद्धा नियोजन तुम्ही आधीच केलेलं असायला हवं. त्याचसोबत जर त्या प्राण्याला एखादा गंभीर आजार असेल किंवा एखादा साथीचा आजार असेल तर त्याबाबतची सुद्धा काळजी आपण आधीच घेतली पाहिजे. So these are the general things that the vet should follow or take these precautions while treating the wild or dangerous animals. And we can take down the points with the same. या वरील लिहिलेल्या परिच्छेदावरूनच आपण खालील पॉईंट्स काढू शकतो. Point wise notes of above paragraph. Be cautious and alert. Then second, tie it with thick rope. It means that animal. Third, ask some men to stay with you. Fourth, use gentle words and touch. Fifth, be ready with protective equipments and exit strategy. And last, precautious about zoonotic diseases. म्हणजे जे काही प्राण्यांशी संबंधित आजार आहेत ते आजार किंवा एखादा साथीचा आजार त्या प्राण्याला असेल तर त्याच्यापासून सावध राहा. हे आपण वर पाहिलंच. इन दिस वे वी कॅन कम्प्लीट द होल ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश वर्कशॉप रिलेटेड टू युनिट 4.1.